हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे प्राचीन कोकण इथे आपल्याला प्राचीन कोकणातील जीवनशैली बघायला मिळणार आहे। आणि इथे येण्यासाठी आपल्याला आधी रत्नागिरी स्टेशनला यावं लागेल। जर तुम्ही बाहेर गावावरून येणार असाल तर इथे रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही गणपतीपुळेला येऊ शकता। गणपतीपुळेपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे प्राचीन कोकण। गणपतीपुळेचा व्हिडिओ तर मी बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता त्यामध्ये। आणि आम्ही आता गणपतीपुळ्यावरून 5 मिनिटातच इथे प्राचीन कोकणमध्ये पोचलो आहे। इथे एंट्री आहे आणि एंट्रीच्या समोरच तिकीट काउंटर पण आहे। तिकीट काउंटरच्या बाहेर पार्किंग पण आहे, खूप पार्किंगसाठी मोकळी जागा आहे आणि हे पार्किंग फ्री आहे। आता आम्ही तिकीट काढायला चाललो आहे। तिकीट काउंटर पण एकदम पेंटिंग करून रंगवलेलं आहे, एकदम छान वाटतंय हे पेंटिंग वगैरे। आणि आम्ही आता तिकीट काढली आहे। पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला जर कॅमेरा वगैरे वापरायचा असेल तर 20 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील। इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे बाहुले वगैरे बनवून इथे सजावट केलेली आहे। इथे आपल्याला एंट्रीपासूनच प्राचीन कोकणचा अनुभव घेता येतो। प्राचीन कोकणातील जीवनशैली आपल्याला इथपासूनच बघायला मिळते। इथे प्राचीन कोकणातील माणसं, गायी, गुरं, वासरं इत्यादींच्या अतिशय उत्तम प्रतिमा आहेत। आणि आतमध्ये आपल्याला त्यांचं राहणीमान, जीवनशैली सगळं बघायला मिळणार आहे। इथे एंट्री आहे आणि इथे आपल्याला तिकीट चेक केली जाते। आणि आतमध्ये ह्यांचं एक रेस्टॉरंट पण आहे, जर तुम्हाला त्या रेस्टॉरंटमध्ये काही ऑर्डर द्यायची असेल तर इथेच द्यावी लागते। आणि इथे TV लावलेला आहे ज्याच्यावर आपल्याला कोकणातील माहिती मिळते। आणि आपल्याला जर गाईड पाहिजे असेल तर इथे आपल्याला थोडं वेट करावं लागतं, कारण की एका ग्रुपला गाईड घेऊन गेला आहे, फ्री गाईड आहे त्यांचे। जर आपल्याला गाईडबरोबर जायचं तर इथे वेट करून गाईड येईपर्यंत वेट करावा लागतो आणि त्याच्यानंतर ग्रुपने आपण त्याच्याबरोबर जाऊ शकतो। तोपर्यंत आपण इथे लावलेल्या डिस्प्लेचा आनंद घेऊ शकतो आणि कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती बघू शकतो। पूर्ण कोकणाची माहिती इथे दाखवली जाते। दहा ते 15 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आता फायनली प्राचीन कोकणमध्ये आतमध्ये शिरलोय। गाईड बरोबर आम्ही आता माहिती घेत चाललोय। आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो, तसंच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मांडलेली आहे। त्याला पिंपळपार असे म्हणतात कारण ह्याच्या भोवती दगडी कट्टा बांधलेला आहे, त्याला पार। इथे पिंपळपार आहे आणि या पिंपळपारबद्दल गाईडने आता माहिती दिली आहे सगळ्यांना। आणि आता आम्ही इथून पुढे चाललो। इथे प्रत्येक झाडावर नावं आहेत आणि त्याच्या खाली त्यांची माहिती आहे। आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे प्राचीन काळी लोक गुहेमध्ये राहत असत, तर अशीच इथे गुहा बनवलेली आहे आणि ती गुहा पार करून आपल्याला जायचं आहे पुढे। आता आम्ही गुहेमध्ये प्रवेश केलाय। इकडे एका साईडला हत्ती आणि दुसऱ्या साईडला आदिमानव असं चित्रण आहे। आणि इथे एकदम प्राचीन काळातल्या गुहेमध्ये आल्यासारखंच फील होत आहे। आम्ही आता गुहेतून बाहेर पडलोय। ह्या संग्रहालयासाठी नैसर्गिक वनस्पती आणि जंगलासह 3 एकर डोंगराळ जमीन निवडण्यात आली आहे। हे संग्रहालय नैसर्गिक जंगलाच्या डोंगराळ भागात बांधले असल्याने त्यात कोकणातील स्थानिक विविध प्रकारची झाडे आहेत, तसेच विविध मसाल्यांच्या आणि औषधी मूल्यांच्या विशिष्ट वनस्पती इथे आणण्यात आल्या होत्या आणि ह्या जंगलात लावण्यात आल्या होत्या आणि त्यांची लागवड करण्यात आली होती। आणि इथे 150 प्रकारची विशिष्ट झाडं आहेत, त्यामध्ये सोनेरी, बहाडा, चिरोंजी, चंदन आणि इतर अनेक दुर्मिळ प्रजातींची झाडांचा समावेश आहे। जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता, त्यांनी त्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशची निर्मिती। इथे परशुरामांचे शिल्प आकारण्यात आलेलं आहे, ज्याची माहिती आत्ताच गाईडने आपल्याला दिली। इथे खूप सारी झाडं आहेत आणि झाडांच्या मध्ये एका वनवासीची प्रतिमा उभारण्यात आलेली आहे।
खऱ्या जंगलाची अनुभूती देण्यासाठी संग्रहालयात कोकणातील घनदाट आणि समृद्ध जंगलात आढळणारे काळे चित्ता, वाघ, बिबटे, खडू इत्यादींची शिल्पे प्रदर्शित केली आहेत. येथे पट्टेरी वाघ आणि त्याच्याच बरोबर त्याची गुहा पण दाखवण्यात आलेली आहे. एकदम खरं वाटावं असं हे चित्रण केलेलं आहे. थोडं पुढे आले की इथे आपल्याला शिकारी बघायला भेटतात. त्या काळी शिकार कसे घेऊन जात असत लोक ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि इथे थोडं पुढे आलं की त्रिफळाचं झाड आणि माडीवाला दाखवलं आहे. माडीवाला माडी मडक्यातून घेऊन जातोय. त्या काळातील हे चित्रण आहे. आत्ता हे बघायला मिळत नाही. आम्ही आता पुढे आलोय. इथे गावातील शिमगोत्सव दाखवण्यात आलेला आहे. हा शिमगोत्सव खरं तर आत्ता पण कोकणात बघायला मिळतो, पण हे थोडं पूर्वीच्या काळातील रचना आहे. ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्रित येत असत. गावात जर 2 व्यक्तींची भांडणे झाल्यास सगळा गाव इथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असत. गावातील सार्वजनिक कामे जसे की पाकाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे इत्यादी कामे कोणी आणि कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात. कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण ज्यावेळेला आपल्याला शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमच्या एकमेकांकडे जाणे येणे असते. त्या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवले. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असं समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान होतं. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांची पूजा करतो, म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. आम्ही ज्या मंदिरामध्ये जातो मंदिराचा गुरव असतो तो गारणं घालतो. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. ताशांचा खालील भाग मातीचा बनवला. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील त्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असतो. पूर्वी यांचा वापर धार्मिक कार्यात तसेच संदेशवहनासाठी केला जातो. हा चव्हाटा देव आहे असं म्हणतात. कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून त्याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जाते. ते पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे वीरगळ आहे. वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. येथे पूर्वीच्या काळातील मच्छीमार दाखवण्यात आलेला आहे. मासेमारी करताना दाखवण्यात आलेला आहे, ज्याबद्दल गाईडने आत्ताच माहिती दिली. ही नाभिक आहे. तुम्ही कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. त्यामध्ये नाभिक, सुतार, चर्मकार, कासार. नाभिक बघितल्यानंतर आम्ही आता इथे पुढे आलेलो आहे. इथे खोतांचं घर आहे. असं वाटतंय जसं की खोतांनी सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि सगळे पाहुणे मंडळी खोतांच्या घरी पाहुणचारासाठी आलेले आहेत. खोत हे पूर्वीच्या काळातील जमीनदार होते आणि इथे त्यांच्या घराची रचना दाखवलेली आहे. त्यांच्या घरामध्ये काय काय होतं आणि कशा प्रकारे इथे ते राहायचे त्याचं चित्रण इथे करण्यात आलेलं आहे. आणि इथे खोतांची मुलं इथे खेळताना दाखवलेले आहे. सारीपाटाचा खेळ. या घरामध्ये जाण्यासाठी आपल्याला एंट्री नाहीये. ते लहान मुलाला पाटाच्या पाण्यावरती खेळताना दाखवलं. खोतांनंतर इथे शेतकरी आणि शेतकऱ्याचं घर दाखवण्यात आलेलं आहे. शेतकऱ्याच्या घरातील मुलगी आणि महिला इथे काम करताना दाखवलेल्या आहेत. त्याच्याबरोबर शेतकऱ्याच्या घरी काय काय होतं आणि कशा प्रकारे त्या काळी जीवन जगत होते शेतकरी ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. अतिशय उत्तम असं हे इथे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. त्या काळी शेतकऱ्याच्या घरात काय काय असायचं हे पण आपल्याला इथे दाखवलेलं आहे. इथे रवळी, जातं, सूप हे वापरून शेतकरी धान्य दळत होता. इथे गौरी गणपतीचा सण आहे. सण दाखवलेला आहे शेतकऱ्याच्या घरी. इथे घोडागाडी आहे आणि इथे शेतकऱ्याची मुलगी भातुकलीचा खेळ खेळतेय आणि इथे शेतकरी धान्याची गोणी घेऊन घरी येत आहे.
तिथून थोडं पुढे आलं की इथे एक मुलगी झोपाळ्यावर खेळतीये. त्या काळी झोपाळा कसा बांधला जात होता ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. इथे कुंभाराची मडके बनवतानाची प्रतिमा आणि त्याच्याच बाजूला त्याचा साथीदार बसलेला आहे. शिमगा, नवरात्र अन्य वेळी ग्रामदेवतांना दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो. इथे सोनार आहे ज्याबद्दल गाईडने आत्ताच माहिती दिली. बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असते. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. म्हणजेच भारताने हे सुवर्णयुग अनुभवले. त्याचे प्रवेशद्वार कोकणची बंदरे होती. इथे सुतार दाखवलेला आहे आणि त्याचे लाकडावरील कोरीव काम आणि त्याने लाकडापासून बनवलेल्या खूप साऱ्या वस्तू इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. इथे दरवेशी दाखवलेला आहे अस्वलाचे खेळ करताना आणि त्याच्याच बाजूला गारुडीही आहे आणि इथे नाग पण आहे. इथे लोहार आणि त्याची बायको काम करताना दाखवलेली आहे. पूर्वीच्या काळी ज्या लोखंडापासून वस्तू बनत असत त्या वस्तू हे लोहार बनवत असत. इथे पूर्वीच्या काळीचा तेली आहे जो तेल काढत असे. इथे तेलाचा घाणा आणि बैलाचा वापर करून तेली तेल काढताना दिसतंय. हे इथे बुरुड दाखवण्यात आलेले आहेत. हे त्या काळी बांबूचे वळकाम करून वस्तू बनवत असत, ज्या वस्तू घरामध्ये लोक उपयोगात आणत असत. इथे पूर्वीच्या काळातील स्वयंपाकघर दाखवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सगळ्या दगडी आणि तांब्याच्या वस्तू आहेत. तसेच त्यांची मांडणी पण कशा प्रकारे केली जात होती ते पण इथे दाखवण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं सजवलेलं हे स्वयंपाकघर आहे. इथे उभं राहून असं वाटतंय की खरंच मी एखाद्या पूर्वीच्या काळातील गावामध्ये आहे आणि त्या काळचं जीवन जगते. इथे आपल्याला म्होरं घर दिसते आणि एक मावशी म्होरं विकते. इथे थोडं पुढे आल्यावर इथे कासार दाखवलेला आहे, जो पूर्वीच्या काळी सणावाराला घरोघरी जाऊन महिलांच्या आणि मुलींच्या हातामध्ये बांगड्या भरत असे. इथे पूर्वीच्या काळातील पाणवठा दाखवलेला आहे, जिथे वर्षातील 12 महिने पाणी वाहत असे आणि गावातील महिला इथून पाणी भरून घरोघरी नेत असत. इथे थोडं पुढे आल्यावर इथे आपल्याला एक पेंटिंग दिसते, वडाच्या झाडाचं पेंटिंग, आणि त्याच्या बाजूला चर्मकार दाखवलेला आहे, जो त्या काळी चामड्याच्या चप्पल शिवत असे. इथे श्री क्षेत्र मार्लेश्वरची कथा सांगणारे पोस्टर आहेत आणि तिथून पुढे गेलं की आपल्याला प्रति मार्लेश्वरची प्रतिमा पण बघायला मिळणार आहे आणि इथे मार्लेश्वरची कथा पण एका पोस्टरवर लिहिलेली आहे. इथे प्रति मार्लेश्वर साकारण्यात आलेले आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वरची हुबेहूब प्रतिमा इथे साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर असं हे श्री क्षेत्र मार्लेश्वर आपल्याला इथे बघायला मिळतंय. प्रति मार्लेश्वर बघून आम्ही आता पुढे निघालोय.
इथे एक धनगर बसलेला आहे. धनगराची प्रतिमा इथे साकारण्यात आलेली आहे. त्या काळचा धनगर इथे दिसतोय. अतिशय सुंदर असं हे प्राचीन कोकण आहे. आणि इथे बकरीचे गोठ आहे. बकरीची गोठ जिथे बकऱ्या बांधत होते. त्याच्याच पुढे इथे कातभट्टी दाखवलेली आहे, ज्याचा वापर करून पूर्वीच्या काळी कात बनवला जात होता. इथे मचाण आहे, ज्याच्यावर चढून आपण इथे फोटोशूट करू शकतो आणि पूर्ण प्राचीन कोकण वरतून उंचावरून बघू शकतो. इथे कोकणातील नमन मंडळ दाखवण्यात आलेलं आहे. नमन मंडळ नमन करताना इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्याच पुढे इथे एक शॉप आहे, जिथे कोकणात बनल्या जाणाऱ्या वस्तू आणि खाद्यपदार्थ आपल्याला इथे खरेदी करता येतील. इथे खूप साऱ्या वस्तू आणि खाद्यपदार्थ आहेत ज्या आपल्याला आकर्षित करतात आणि आपण इथे हे खरेदी करू शकतो. अतिशय सुंदर अशा हा वस्तू आणि खाद्यपदार्थ आहेत. तिथून पुढे आलं की इथे प्राचीन कोकणचं रेस्टॉरंट आहे. आपल्याला जर इथे काही खायचं असेल तर आपल्याला एंट्री गेटवरच ऑर्डर द्यावी लागते आणि आपण इथे येऊन आपली ऑर्डर घेऊ शकतो आणि इथे बसून प्राचीन कोकणमध्ये गावचा आनंद घेत आपण इथे खाऊ शकतो. इथे पुढे शंख प्रदर्शन आहे, पण ते शूट करण्यासाठी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही शंख प्रदर्शन बघून आता पुढे आलेलो आहे. गणपतीपुळे येथे असलेले हे प्राचीन कोकण संग्रहालय फिरताना एक अद्भुत अनुभव येतो आणि येथे कोकण संस्कृतीचे उत्तम ज्ञान आणि शिक्षण आपल्याला भेटते. इथे फिरता फिरता आमचा जवळजवळ 1 तास गेलाय आणि इथे प्राचीन काळात कोकणी लोक कसे राहत होते हे पाहण्याची एक आपल्याला संधी भेटते. तर तुम्ही ह्या प्राचीन कोकणला नक्की भेट द्या. इथे प्राचीन काळातील कोकणी लोकांचा व्यवसाय आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक दाखवण्यासाठी इथल्या लोकांच्या पुतळ्या शक्य तितक्या जिवंतपणासारख्या बनवण्यात आल्या आहेत आणि ते बघताना एक वेगळाच अनुभव येतो आणि एकदम छान वाटतं. तसेच निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे जाता जाता आपण बघतोय प्राचीन काळातील वारली हे चित्र, वारली पेंटिंग आहे ही. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.